मोठी बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष राहुल कराळे यांच्या गाडीवर 4 ते 5 जणांनी हल्ला करत गाडीची प्रचंड तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर पोलीस वेळेवर न आल्याने शिवसेना आमदार नितीन देशमुख चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात तरुण हातात पाईप आणि दगड घेऊन आले. त्यांनी राहुल कराळे यांच्या कारवर जोरदार हल्ला चढवला आणि काचा फोडून पळ देखील काढला. घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख तिथे पोहोचले. मात्र पोलिसांना फोन करूनही ते वेळेवर न आल्याने देशमुखांचा पारा चढला. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तिथेच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी 9:15 वाजता माझे गाव आगर येथून मोठी उमरी येथे माझ्या निवासस्थानी येत असताना अचानक माझी गाडी थांबल्यावर 5 ते 6 युवक हातामध्ये पाईप तलवारी घेऊन माझ्या गाडीवर आले. मी गाडीतून उतरत असताना त्यांनी डायरेक्ट गाडीवरती हल्ला केला व गाडीवर पाईपने व तलवारीने आणि घनाने लोखंडी यांनी हल्ला केला व बंदूक काढली और इस पे गोली चला, इसको खत्म करने का, इस पे गोलीबार कर असं ते सांगत होते. पण एरियातले नागरिक तिथं जमा झाले. माझे मित्र होते, विशाल घरडे ते होते, अभिजित गोंडसोर असे माझे मित्र होते, ते जमा झाले व एरियातले काही नागरिक तिथं जमा झाले, महिला जमा झाल्या. त्याच्यामुळे ते पळून गेले. त्याच्यामुळे माझे प्राण वाचले. माझ्या जीवितवास धोका आहे व माझ्याला जीवाने मारण्याचा ते प्रयत्न करत होते. असे माझे एका मित्राने जाताना अभिजित जे मित्र आहेत त्यांनी टर्नवर ऐकलं की आज जाने दे, इसको 7-8 दिन बाद गोली मार के टपका डालेंगे. रात्री 9:15च्या दरम्यान शिवसेना शहर प्रमुख राहुल कराळे यांना काही लोकांनी जीवे मारण्याचा जो कट रचला होता, दुर्दैवानं ईश्वराच्या काही आशीर्वाद असल्यामुळे आज ते त्या घटनेपासून वाचले. काही लोकांनी 3 लोक अचानकपणे गाडीवर आले आणि त्यांच्या गाडीवर पाईप आणि तलवारीने हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर मला शहर प्रमुखांचा फोन आला आणि मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP साहेबांशी संपर्क केला. फोनवर त्यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ ठाणेदारांना त्या ठिकाणी घटनास्थळावर पाठवलं आणि घटनास्थळावर पाठवल्यानंतर त्या जागेची पाहणी केली आणि त्या भागातली सर्व सिटीची फुटेजसुद्धा तपासण्यासाठी SP साहेबांनी आदेश दिले. आता रितसर या ठिकाणी सर्व शहर प्रमुख व सर्व पदाधिकारी आम्ही रितसर पोलीस स्टेशनमध्ये आता रिपोर्ट देण्यासाठी आलो. काल दिनांक 1 तारखेला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे राहुल कराळे यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीप्रमाणे त्यांच्यावर त्यांच्या घराशेजारी हल्ला झाल्याची त्यांनी एक प्राथमिक माहिती दिली. ज्याच्यामध्ये 9:40 वाजताच्या दरम्यान ते घरी परत आले असता त्यांच्या घराजवळ त्यांची जी बुलेरो कार होती MH30 BB 2700 ही उभी होती आणि काही अज्ञात इसम मोटरसायकलवर त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला अशी त्यांनी एक फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये त्यांनी हे देखील म्हटलं आहे की ते आरोपी जे आहेत त्यांनी म्हटलंय की निकाल बंदूक उडा जा असे म्हटलं आहे. तर याच्यावरून एक पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनला CR क्रमांक 378/2026 कलम 109(1) 324(4) 3-5 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. याचा आम्ही कसोशीने तपास केला, चौकशी केली. घटनास्थळावर स्वतः प्रभारी अधिकारी हजर होते. त्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला थांबून ती FIR ड्राफ्ट झाली त्यावेळेला सर्व टीमला सूचना देऊन याच्यात आरोपी निष्पन्न करण्यासाठी आमच्या 2 टीम रवाना केल्या. तर त्यामधून आम्ही CCTV फुटेज तपासले घटनास्थळाचे. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी जात असतानाचे CCTV फुटेज तपासले. त्याच्यामध्ये निष्पन्न जे आरोपी होते 4 आरोपी निष्पन्न केले. तर 4ही आरोपींना आम्ही अगदी 2 ते 3 तासामध्ये कस्टडीमध्ये घेतलं. त्यात आरोपी क्रमांक 1 हर्षल मंडलिक, 2 चेतन खंडारे,
3 सागर इंगळे आणि 4 वैभव गोपनाराय अशी आरोपींची नावं आहेत. यातून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जी विचारपूस केली त्याच्यामधून जो मुख्य आरोपी याच्यात वैभव गोपनारायण असल्याचं निष्पन्न झालं. याचे जुने पूर्व वैमनस्यामधून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. कारण इंटरोगेशनमध्ये आरोपीला विचारल्यानंतर त्यांनी त्यांची खुन्नस होती आणि एकमेकाकडे बघणं, डोळे वटारणं या पद्धतीच्या काही त्यांच्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यातून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याचप्रमाणे सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले असता घटनास्थळाची शहानिशा केली असता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्निशस्त्राचा वापर किंवा तलवारीचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत नाहीये आणि सर्व 4ही आरोपींना आम्ही अटक करून आज मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत. त्यांच्या PCR साठी आम्ही मान्य न्यायालयाला विनंती करून पुढच्या तपासासाठी ताब्यात घेऊन पुढील जो तपास आहे तो तपास आम्ही कॅरी ऑन करणार आहोत. त्या तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील भविष्यामध्ये त्याप्रमाणे आरोपी वाढ असतील किंवा कलम वाढ असतील त्या गोष्टी आम्ही तपासादरम्यान करणार आहोत. धन्यवाद. सर, याच्यामध्ये फायरिंग झाली नाही, प्रथमदर्शनी याच्यामध्ये जी घटना घडली त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्या ठिकाणची सगळी माहिती आपण घेतली आणि फायरिंगची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडल्याचं निष्पन्न होतं. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.